विद्यमान आमदार किसन कथोरे यांचे मुरबाड विधानसभा क्षेत्रातील अपयश झाकण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पुढे आले असल्याची टीका अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांनी केली आहे। केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना देखील मुरबाड विधानसभा मतदारसंघात पाणी, वीज पुरवठा तसेच रेल्वे समस्या पुरविण्यात किसन कथोरे यांना मोठ्या प्रमाणात अपयश आले असल्याचे देखील शैलेश वडनेरे यांनी म्हटले आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघात 10वी पास लोकप्रतिनिधींच्या हाताखाली अनेक इंजिनियर असलेले पदाधिकारी काम करत असतील तर या क्षेत्राचा विकास कसा होणार, असा टोलाही शैलेश वडनेरे यांनी किसन कथोरे यांना लगावला आहे। नाही बघा, ही मुरबाड विधानसभा जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय आणि विद्यमान आमदारांनी किंवा म्हणजे माजी आमदारांनी ज्या पद्धतीने कुळगाव बदलापूर शहराची वाट लावलेली आहे किंवा या मुरबाड विधानसभा क्षेत्राची वाट लावलेली आहे, विकासाच्या कामामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत। आता त्यांचं अपयश झाकण्याकरता हे त्यांचे नगरसेवक पुढे सरसावलेत। परंतु माझ्याबद्दल जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्या संदर्भात मी सांगेन की 2015 साली त्या ठिकाणी शिवसेनेतून मी सर्वाधिक मताने निवडून आलो होतो। एक जनतेचा प्रचंड पाठिंबा माझ्या त्यावेळी मला मिळाला होता आणि विकासाच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यावेळेला फार मोठ्या विकासाची कामं माझ्या माध्यमातून आमच्या विभागामध्ये झाली। अनेक रस्त्याची कामं असो किंवा इतर विकासाची कामं मी केली। त्याचप्रमाणे मला वाटतं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कोविडच्या काळात देखील अनेक विकासाच्या कामासाठी फंड मला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला मिळालेला आहे। आणि अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारची कामं करून 2015 मध्ये मी जी रस्त्याची कामं केली ती पुन्हा मला आता गेल्या 8-9 वर्षात पुन्हा मला करायची गरज भासली नाही। अशा प्रकारची चांगल्या प्रकारची गुणवत्ता आणि दर्जा त्या ठिकाणी मी राखलेला आहे आणि माझ्या प्रभागात कामं झाली की नाही झाली याची चिंता त्यांनी करायची गरज नाही। माझ्या प्रभागातील नागरिक आहेत, निश्चितपणे ते आज स्वच्छतेचा प्रश्न असो, प्रदूषणाचा प्रश्न असो, त्या ठिकाणी धूर फवारणी असो किंवा रस्त्याची कामं असो, हे सातत्याने आम्ही करत असतो। अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतात, ते प्रश्न सगळेच प्रश्न सुटत असं नाही, पण जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं। एवढंच नव्हे तर कुळगाव बदलापूर शहरातील अनेक समस्यांबद्दल, प्रदूषणाबद्दल आम्ही आवाज उठवला आहे। त्या ठिकाणी एअर मॉनिटरिंग सिस्टम झाली पाहिजे, त्याकरता ठराव मी त्या ठिकाणी केलेला आहे। आता जो झेंडा चौक म्हणून प्रसिद्ध आहे ना, ते झेंड्याचे ठराव देखील आम्ही त्या ठिकाणी वामन मात्रे नगर अध्यक्ष असताना त्याला तोच ठराव मीच केला होता, परंतु आमच्याकडे जागा उपलब्ध न झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी तो झेंडा करण्यात आला। त्याचप्रमाणे काही बदलापूर शहरातील काही जे सौंदर्यीकरणाचे जे काही ठराव आहेत, आता जे सेल्फी पॉईंट म्हणून बरेचसे लोकांनी केलेत ना, ती देखील माझी संकल्पना होती। त्यावेळेला वामन मात्रे साहेब त्या ठिकाणी नगराध्यक्ष होते, त्यांनी मला सांगितलं की शैलेश तुम्ही इंजिनियर आहात तर तुम्ही काही चांगली कामं सुचवा। तर त्यावेळेला आम्ही सुचवलेली ही कामं होती। आणि कुळगाव बदलापूर शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, जो पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, ट्रान्सपोर्टेशनचा आहे, रेल्वे वाहतुकीचा आहे, हे अनेक प्रश्न या प्रश्नावर सर्व ठिकाणी आमदार अपयशी ठरलेले आहेत। आता त्यांचे नगरसेवक सरसावलेत त्यांना वाचवण्याकरता, परंतु ते किती वाचवणार, कारण कुळगाव बदलापूर शहरातील जनता त्रस्त आहे। कारण ज्यावेळेला त्या लहानगीवर अत्याचार झाले आणि बदलापूर शहरातील लोकांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये केवळ त्या लहानगीचा विषय नव्हता, तर त्याचप्रमाणे अनेक नागरी समस्यांच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे आणि तो ज्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या विरुद्ध लोकांनी पुकारलेला बंड आहे ते निश्चितपणे बघा, या बदलापूर शहरात आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाची कामं झालेली नाही आहेत। मग क्रीडा क्षेत्र असो, त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्र असो किंवा त्या ठिकाणी त्या मेडिकल सुविधा असो, या सर्वच आघाड्यांवरती या ठिकाणी फार आपण मागे गेलेलो आहोत। बदलापूरकरांना मग एम्प्लॉयमेंटचा विषय असो, या सर्व बाबतीत आपण पाहता विद्यमान आमदारांनी किंवा माजी आमदारांनी कुठलीही कामं या ठिकाणी केलेली नाहीत। बदलापूरचा एखादा तरुण ज्यावेळेला मुंबईला नोकरीसाठी जातो त्यावेळेला तो बदलापूरचा असल्यामुळे त्याला नाकारलं जातं, कारण आज त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन सुविधा नसल्यामुळे रेल्वेमध्ये प्रवासासाठी बऱ्याचदा त्यांना कामावर जाण्यास उशीर होत असतो। आज 3री-4थी लाईनचं काम व्हायला पाहिजे होतं। आता हे सगळे प्रश्न आपण म्हणतो केंद्र सरकारच्या माध्यमातून आहेत, परंतु केंद्रात देखील सरकार तुमचंच आहे आणि तुमचेच आता हे जे नगरसेवक मंडळी आता ज्यांचा प्रचार करत होते लोकसभेमध्ये, त्यावेळेला जे त्यांचेच खासदार, माजी खासदार जे आता माजी झालेत, ते खासदारच त्यावेळेला म्हणत होते की या ठिकाणी मुरबाड विधानसभा क्षेत्र भकास झालेलं आहे आणि या ठिकाणी खोट्या विकासाच्या संकल्पना दाखवल्या, त्यांची देखील फसवणूक झाली असं त्या ठिकाणी कपिल पाटील साहेबांनी त्यांनी सांगितलेलं आहे। कारण सुरुवातीच्या काळामध्ये एक असा आभास निर्माण केला गेला की मुरबाड विधानसभा क्षेत्रातील सर्व कामं झाली आहे, विकास परिपूर्ण झाला आहे आणि आता माझा जो फंड आहे तुम्ही बाजूच्या ह्याच्यामध्ये आपल्या भागांमध्ये मी वळवणार आहे। म्हणजे जर समजा तुमच्या विधानसभा क्षेत्राचा विकास पूर्ण झाला आणि ते फंड तुम्ही बाजूला बघा, म्हणजे हे एक आश्चर्याची बाब आहे आणि ह्याच्यावर टीका कपिल पाटील साहेबांनी देखील केलेली आहे, त्यांच्याच खासदारांनी केली आहे आणि त्याच खासदारांचा प्रचार हे नगरसेवक मंडळी करत होती। तर त्या खासदारांना जाऊन का विचारत नाही तुम्ही की तुम्ही ती अशी टीका का केली म्हणून? प्रत्यक्षामध्ये त्या खासदारांनी केलेली टीका सत्य आहे। तुम्हाला खरं सांगू का, यामध्ये गोम आहे जी कपिल पाटील साहेबांना त्यांच्याकडनं जी कामं होऊ शकली नाही त्याला कारणीभूत जे आहे हे माजी आमदार आहेत। कारण माझ्या भागाचा सगळा विकास झालेला आहे, तुम्ही काही करायची आवश्यकता नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे। एक आश्चर्याची बाब आहे, एकदा एक मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते
भाजपचे नगरसेवक यांना आशेने बघत होते की आज नगरविकास मंत्र्याला एक मोठा फंड आपला मिळेल, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमदारांना विनंती केली आणि आमदारांनी भाषणाला उभे राहिले. भाषणात ते म्हणाले की या ठिकाणी नगरविकास मंत्री आलेले आहेत, बोलतो मी फंड मिळवण्यातला मी सम्राट आहे. तर नगरविकास मंत्री साहेब, तुम्हाला काय फंडाची गरज असेल तर मला सांगा. अशा प्रकारे आश्चर्यकारक विधान करणं, अशा प्रकारे चेष्टा करणं विधानसभा क्षेत्राची. कारण नगरविकास मंत्री फंड आमदाराला देत असतो, आमदार नगरविकास मंत्र्याला फंड देत नाही. पण अशा वल्गना करायच्या आणि त्या ठिकाणी आपल्या शहराचं नुकसान करायचं, आपल्या विधानसभेच्या क्षेत्राचं नुकसान करायचं, हे सातत्याने या माजी आमदारांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या बचावासाठी सरसावलेल्या नगरसेवकांना सांगेन, त्यांचा बचाव करू नका. कारण तुम्ही बचाव कराल पण जनता ऐकणार नाही. आणि तुम्ही जर का समजा त्यांचा बचाव करत आले तर तुम्हालाही घरी बसवल्याशिवाय जनता राहणार नाही. कारण माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या आमदाराने काय कामं केली ते बघा. आणि पाण्याचा प्रश्न असो, त्यांना विजेचा प्रश्न असो, या सगळ्याच गाड्यांवरती अपयश प्राप्त झालंय. 272 कोटीची योजना अंबरनाथला मंजूर होऊ शकली अमृतच्या माध्यमातून केंद्र सरकारची, तुमची का नाही झाली? हे तुमचं अपयश नाही का? सगळ्या तुम्ही आता त्या ठिकाणी विजेचा प्रश्नाच्या संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही 5 एकर जागा टाटाला देणार म्हणून तुम्ही त्याला जाहीर केलं. ही जागा तुमची आहे का? ती त्या ठिकाणी क्रीडा संकुलाची जागा आहे, ती आज बदलापूर शहरातील खेळाडूंची जागा आहे. एखादा खेळाडू जेव्हा देशपातळीवर जाऊन एखादं सुवर्णपदक जिंकतो त्याला आपला अभिमान वाटतो. आणि अशा खेळाडूंच्या त्यांची जी स्वप्न आहे त्याचा गळा घोटायचं काम या ठिकाणी आमदारांनी केलंय. ती जागा तुम्ही विजेसाठी त्या टाटाला देता. टाटाला काय एवढी परिस्थिती आहे का 5 एकर जागा स्वतः खरेदी करू शकत नाही का? आणि त्या जागेला कपिल पाटलांनी त्याला विरोध केला. तर कपिल पाटलांनी ती जागा देण्यास विरोध केला म्हणून बदलापूर शहरात विजेचा प्रश्न वाढलाय. अशा काहीतरी आश्चर्यकारक आणि काहीतरी बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केले जातात. या ठिकाणी माझे आमदार अपयशी ठरलेत, त्यांच्या नगरसेवकांनी ते मान्य केलं पाहिजे. आणि अजून एक विधान मला वाटतं का नगरसेवकाने केलं, आमचे मित्र आहेत ते पण इंजिनियर आहेत म्हणे, आमदारांच्या हाताखाली अनेक इंजिनियर्स काम करतात. करू दे ना, चांगलं आहे ना, तुम्ही आमदार आहात, तुमच्या हाताखाली इंजिनियर्स काम करत असतील त्याच्याबद्दल वाईट वाटायचं कारण नाही. परंतु तुमच्यामध्ये दूरदृष्टी आहे का? त्या इंजिनियरकडनं तुम्ही काय करून घेतलं काम? तुम्ही पाणी बोर्डाचे इंजिनियर तुमच्या हाताखाली आहेत, विजेचे इंजिनियर तुम्हाला MSCBचे वीज कंपनीचे इंजिनियर तुमच्या हाताखाली आहेत, नगरपालिकेचे इंजिनियर तुमच्या हाताखाली. मान्य आहे ना, आमदारांच्या हाताखाली आहेत, पण त्यातून शहराचा विकास झाला का? मुरबाड विधानसभा क्षेत्राचा विकास झाला का? संभाजी शिंदेने त्याला ते स्टेटमेंट केलं, तुम्ही इंजिनियर आहात अशी बेताल वक्तव्य करू नका. कारण इंजिनियर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आणि 10वी आणि 11वी पासून जर एखादा माणूस त्या पद्धतीने अशा प्रकारे वल्गना करतो आणि तुम्हाला जर अभिमान वाटत असेल की अशा लोकांच्या हाताखाली काम करण्यात तुम्हाला अभिमान वाटत असेल, आम्हाला अभिमान वाटत नाही. कुळगाव बदलापूर शहरातील प्रत्येक नागरिकाला माझा प्रश्न आहे, प्रत्येक शिकलेल्या तरुणाला प्रश्न आहे की अशा प्रकारे जर तुम्ही विधान करणार की 10वी आणि 11वी शिकलेल्या लोकप्रतिनिधी आपला पाहिजेत, की जे लोकप्रतिनिधी या शहराच्या विकासाची वाट लावतात, या मुरबाड विधानसभा क्षेत्राची वाट लावतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हाताखाली काम करण्याचा तुम्हाला अभिमान वाटत असेल तर आम्हाला प्रश्न नाही. परंतु आम्हाला अभिमान वाटत नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी मुरबाड विधानसभेचं नेतृत्व करणार आणि बदलापूरकरांचे प्रश्न सोडवणार, याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.